नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात शांतिवन वृद्धाश्रमातील आणखी एक सुंदर आणि मनाला स्पर्श करणारा क्षण. तो म्हणजे आज आपल्या वृद्धाश्रमातील आजी आजोबांसाठी प्रेमाचा गोडवा घेऊन आले होते आमचे लाडके, आपले सर्वांचे वृद्धाश्रमातील आजी आजोबांचे लाडके म्हणजेच स्वामी भक्त नितीन दीक्षित काका. आणि मित्रांनो, हे वृद्धाश्रम म्हणजे फक्त राहण्याची जागा नव्हे, तर हे प्रेम, आपुलकी आणि मायेचे घरसुद्धा आहे. आणि जेव्हा कोणीतरी आपल्या आजी आजोबांसाठी वेळ काढून त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण घालवतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारं हास्य खरंच अनमोल असतं. आजही दीक्षित काकांनी आज आपल्या सर्व आजी आजोबांसाठी खास थंडगार उसाच्या रसाची व्यवस्था केली होती. उन्हाळ्यात दिवस हा गोड आणि थंडावा देणारा तर हे प्रेम, आपुलकी आणि मायेचं घर. आणि जेव्हा कोणीतरी आपल्या आजी आजोबांसाठी वेळ काढून त्यांच्यासोबत काही आनंदाचे क्षण घालवतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारं हास्य खरंच अनमोल असतं. आजही दीक्षित काकांनी आपल्या आजी आजोबांसाठी खास थंडगार उसाच्या रसाची व्यवस्था केली होती. उन्हाळ्याच्या दिवसात हा गोड आणि थंडावा देणारा रस मिळाल्यामुळे आजी आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आणि एक समाधानसुद्धा वाटलं. कारण ह्या एवढ्या उन्हामध्ये काहीतरी थंड प्यावंसं वाटतं. आणि बऱ्याच वेळा ह्या वृद्धाश्रमातील आजी आजोबांना काही बेडरिडन किंवा ज्यांना गुडघेदुखी, चालता येत नाही, अशा व्यक्तींना रसगृहापर्यंत जाता येत नाही. त्यामुळे आमच्याही जी डोक्यात कल्पना आली नाही ती दीक्षित काकांची आली आणि त्यांनी सगळ्या आजी आजोबांना अगदी खुश केलं, समाधानी केलं. खूप छान. खूप दिवसांनी इतके प्रेमाने कोणी काहीतरी दिलं. वृद्धापकाळात माणसाला सर्वात जास्त गरज असते ती म्हणजे औषधांची. पण इथे औषधांची गरज नाही, तर सगळ्यात जास्त गरज आहे प्रेमाची, सहवासाची, आपुलकीची. थोडासा वेळ त्यांच्यासोबत स्पेंड करणं, 2 शब्द गोड बोलणं आणि हा छोटासा आनंद खूप काही सांगून जातो. एखाद्याचं पूर्ण आयुष्य उजळू शकतो. दीक्षित काकांनी फक्त उसाचा रस दिला नाही, तर प्रत्येक आजी आजोबांच्या चेहऱ्यावर हास्य आणलं. त्यांच्या या प्रेम योगदानासाठी शांतिवन वृद्धाश्रमातर्फे मनापासून आभार तर आम्ही मानतोच, पण त्यांची अशीच नितांत सेवा ते नेहमीच चालू ठेवत असतात. आणि जेव्हा जेव्हा वेळ भेटतात तेव्हा तो क्षण तिथे प्रत्येक आजी आजोबांसाठी वेळ घालवायला नक्कीच ते शांतिवनमध्ये नेहमीच येत असतात. जर आपणही आपल्या वाढदिवसानिमित्त, लग्नाच्या वाढदिवसानिमित्त किंवा कोणत्याही खास दिवशी आपल्या आजी आजोबांसोबत आनंद वाटू इच्छित असाल, तर नक्की आपल्या शांतिवनला भेट द्या. एकदा तरी शांतिवन वृद्धाश्रमाला नक्की भेट द्या. असेच प्रेम आणि आशीर्वाद तुमचे कायम पाठीशी राहू द्या. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स तर नक्कीच करा आणि आपल्या शांतिवनला भेट द्यायला नक्की या. धन्यवाद.